इराणविरोधात कारवाई पूर्ण ताकदीनिशी सुरू राहणार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. जपान आणि चीनला मदत करण्याचंही ट्रम्प यांचं आवाहन. होर्मुझ पार करून आलेलं नंदादेवी जहाज भारतात पोहोचलं, तर काल शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचलं. दोन्ही जहाजांमध्ये आहे एलपीजी गॅसचे 83,000 टन सिलेंडर. पाकिस्तानच्या काबूलमधल्या रुग्णालयावरील हल्ल्यामध्ये 400 ठार झाल्याचा तालिबान्यांचा दावा. 250हून अधिक जखमी असाही दावा. पाकिस्तानकडून मात्र इन्कार. पुण्यात 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर मिळणार. गॅस वितरकांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तर ओटीपी पाहूनच सिलेंडर देण्याचीही सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्र पक्षांकडून सहकार्य न मिळाल्याची तक्रार करण्याची शक्यता. भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. भूखंड लाटल्याचा आणि करोडो रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा नाना पटोलेंचा आरोप. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्रावर मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख. धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मंजूर. उद्धव ठाकरे गटानं दिला विधेयकाला पाठिंबा. काँग्रेस, पवार गट, माकपा आणि समाजवादी पार्टीचं विधेयकाच्या विरोधात मतदान. राज्य सहकारी बँक घोटाळ्याची फाईल बंद. सुनेत्रा पवार, रोहित पवारांना दिलासा. आरोपींकडून कोणताही अप्रामाणिकपणा, फसवणुकीचा हेतू आढळला नाही. विशेष न्यायालयाचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारताना निर्वाळा. नागपुरात महापौर, उपमहापौरांच्या पदग्रहणावरती 16 लाख रुपयांचा खर्च. कोणत्याही प्रकारची निविदा न काढता उधळपट्टी. स्टेज उभारणी, मंडप, पाणी, चहा, भोजन व्यवस्थेवरती खर्च. जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानं विधानसभेत राडा. आव्हाडांचं निलंबन करावं, सत्ताधाऱ्यांची मागणी. अखेर आव्हाडांकडून माफी. कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला मुलुंड स्टेशनवरती लोकल समोर ढकललं. पत्नीचा मृत्यू. आरोपी राजकुमार गुप्ताला सुरतमधून अटक. मृत्यूपूर्वी काही तास आधी महिलेची पोलिसांमध्ये तक्रार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.